मंडळी नमस्कार. आज मी सदाशिवनगर येथील मल्हारी भुजबळ या काकांच्या शेवगा शेतीच्या फार्ममध्ये बसलोय. मंडळी या जे आमच्या डोक्यावर लांब लचक शेंगा जे बघताय या शेंगा बियाणं तयार करण्यासाठी शेंगा आहे. मल्हारी भुजबळ आबा काकांना आबा म्हणून काका प्रसिद्ध आहे. शेवगा शेतीमध्ये तज्ज्ञ आहे. गेले अनेक वर्षापासून शेवगा शेती करताय. शेवगा शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडे नवीन शेतकऱ्याकडे आणि जो कोण जुना शेतकरी असेल पुन्हा नवीन बाग लावत असेल त्या शेतकरी राजाकडे परफेक्ट बियाणं पोचवण्याचं काम प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून मल्हारी आबा त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे मल्हारी आबा महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडू वगैरे ह्या राज्यामध्ये सुद्धा फेमस आहे. कर्नाटक आंध्र ह्या भागात सुद्धा फेमस आहे. ओडिसा जातीचं हे वाण आहे. मी ज्या प्लॉटमध्ये बसलोय 10 एकरच्या आसपास हा प्लॉट आहे. या सगळ्या शेंगा आता या शेंगापासून काही दिवसात बियाणं तयार होईल. झाडावर शेंग वाळवायची आणि बियाणं तयार करायचं आणि शेतकरी राजाला मागेल त्याला ते बियाणं विकायचं आणि त्याला सखोल मार्गदर्शनसुद्धा करण्याचं काम मल्हारी आबा भुजबळ गेल्या अनेक वर्षापासून करताय. आपल्या मुलाच्या सहकार्याने कुटुंबाच्या सहकार्याने शेवगा शेती फुलवण्याचं काम करताय. आणि मंडळी मल्हारी आबांचं वैशिष्ट्य असं की मल्हारी आबांकडे शेती बोट्यावर मोजण्या एवढी एकरभर शेती आहे. आबांचं वैशिष्ट्य असं की आबा करारावर शेती घेतात आणि करारावर शेती घेतल्यानंतर त्या शेतीमध्ये भाडेतत्वावर शेती जी घेतली त्या शेतीमध्ये शेवगा फुलवतात आणि फुलवलेल्या शेवगाचं बियाणं राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आबा करताय. या पंचकृषीमध्ये मल्हारी आबा शेवगा बियाणं आणि शेवगा शेतीमधले किंग मेकर म्हणून त्या ठिकाणी फेमस आहे. मल्हारी आबांचं उत्पन्न मंडळी मी सांगतो काही जणांना अतिशयोक्ती वाटेल. कोटीच्या आसपास उत्पन्न 10 एकरामधून शेवगा शेंगा आणि शेवगा बियाणं विकून मल्हारी आबा त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे एखाद्या नोकरदाराला एखाद्या IAS अधिकाऱ्यालाही भारी असणारे हे आमचे मल्हारी आबा. शेवगा बियाणं निवडताना किंवा शेवगा शेती करताना वास्तविक पाहायला गेलं तर शेवगा शेतीला पैशाची शेती म्हटलं गेलं. पण ही पैशाची शेती करताना अनेक अडचणी आहे. शेवगा लावला आणि बियाणं आलं आणि पैसा कमवला हे सगळ्या गोष्टी गौण आहे. याच्याकरता दिवस रात्र काबाड कष्ट करावं लागतं. दिवस रात्र घाम गाळावा लागतो आणि घामातून सोनं कमवण्याचं काम शेवगारूपी सोनं कमवण्याचं काम मल्हारी आबा गेल्या अनेक वर्षापासून करताय. शेवगा शेती करताना शेवगा बियाणे निवडताना नेमकं काय अडचणी असतात ही सगळी माहिती शेवगा शेतीमधले किंग मेकर असणारे मल्हारी आबा यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. आबा नमस्कार. नमस्कार. आबा किती सगळा प्लॉट हा? प्लॉट 10 ते 11 एकर शेवग्याचा प्लॉट आहे. बरं अगोदर काय होतं इथं आबा? अगोदर इथं काय असायचं कडवाळ मकवान जनावर खाद्य गहू ज्वारी असंच. ही माझ्या भावाकडून मी शेती करायला घेतली आणि मी शेवगा लावलाय. बरं 3 वर्ष झाले या शेतात शेवगा आहे. चांगल्या प्रकारचं उत्पन्न येतंय. साधार अर्धा एकर आहे तुकडा आहे. कसं लागवड कशी आहे सगळं? हे लागवड 12-7 वर आहे. पण खरं अंतर 14 बाय 8 असावं. यात इथं जरा मला गर्दी होती या. पण हे छोटं तुकडा असल्यामुळं जरा पहिली ड्रीप कमी अंतरावर असल्यामुळं त्या प्रकारची मी इथं लागण केली आहे. मग आता तुम्ही अगोदर ह्या प्लॉटचं उत्पादन शेंगाचं घेतलं का बियाणं कसं? या प्लॉटचं बऱ्यापैकी शेंगाच उत्पन्न घेतो. त्यातनं काय झाडावर 70-80 शेंगा ब्यासाठी ठेवतो. माझ्या झाडाला जास्तीत जास्त 2-2 हजार शेंगा येते एका झाडाला. एका झाडाला बरं असं 4 महिने सलग चालूच राहतं ना. हे तोडलं की नवीन येत आहेत परत फुलं परत ब्या. त्यातल्या मग 80-100 शेंगा मी ब्यासाठी ठेवतो. ज्यावेळेस चांगला माल येईल एकदाच येईल क्वालिटी येईल त्यावेळेच्या शेंगा मी ब्यासाठी मधल्या अशा शेंगा ठेवतो. मागच्या पुढच्या काढून शेंगा भाजीसाठी विकतो मार्केटमध्ये विकतो. बियाणं तयार करताना मग झाडावर शेंगा वाळवतो? हा बियाणं तयार करताना शेंग झाडा वाळली तरच बियाणं तयार होतं. वाळलेली शेंग काढली तर बियाणं तयार होत नाही. ते कच्चं राहतं पांढरं राहतं. बिया काळा असल्याशिवाय ते जी उगवण क्षमता होत नाही. त्यासाठी बियाणं शेंग झाडावरच वाळवावी लागते. आणि माझा प्लॉट एकदम सिलेक्ट आहे. ह्यात कुठल्याही प्रकारचं वांज नाही खराब नाही. त्यामुळं माझ्याकडल्या बियाला 100% शेंगा येते द्या.
त्यात बियाणे विक्री कधीपासून करताय आबा? बियाणे विक्री 2000 पासून करतोय मी. 2020 पासून बर. एक 5-6 वर्ष झालं बी विकतोय मी. हा. माझ्याकडे चांगल्या क्वालिटीचं मला एक झाड मिळालं, त्याच्यापासून मी वाढवलं आणि प्लॉट सक्सेस झाला. मला त्या बिया गॅरंटेड वाटलं, आवडलं, तेव्हापासून मी बियाणं विकतोय. कुठं कुठं बियाणे गेलं आता? माझं बियाणं कर्नाटक, आंध्रा, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात, अगदी महाराष्ट्रभर भरपूर ठिकाणी. किती लोक तुमच्या महाराष्ट्राखाली आता शेवगा शेती करतात? माझ्या बियाण्याने कमीत कमी 5000 लोक शेवगा शेती करत आहेत. भरपूर दरवर्षी कमीत कमी 1000 लोकांपर्यंत बी घेऊन जातात. बियाणं दिल्यानंतर तुम्ही काय मार्गदर्शन करतात? बियाणं दिल्यानंतर त्याचं अंतर किती ठेवायचं, बियाणे किती खोल लावायचं, कमीत फक्त 1 इंचावरच बी टोचायचं, उन्हाळा असला तर त्याला रोज पाणी द्यायचं उगवेपर्यंत, अशी माहिती देतो. आल्यानंतर झाड तयार व्हायसाठी 8 ते 9 फूट झाडाची उंची वाढवायला सांगतो. बियाणं घेतलं मग लावायचे किती? 2 लावायचे का 1 लावायचे? बियाणे 2 लावायचे. 2 बियात 8-9 इंच अंतर ठेवायचं. बर. हा. आणि दोन्ही झाडावर पहिला बहार घ्यायचा. बर. पहिला बहार थोडा आल्यावर सगळी झाडं चेक करायची. किती वाढू द्यायची झाडं? झाडं 8 ते 9 फूट उंच गेलं की 4.5 फुटावर त्याचा शेंड्याचा कट मारायचा. बर. आणि खालून बी 3.5 फुटापर्यंतच्या फांद्या काढायच्या आणि 1 फूट 1.25 फुटातल्या फांद्या आडव्या करून घ्यायच्या. वाकवून ह्या खोडा संघा सुतळीनं बांधून त्याला आडवा आकार द्यायचा. आडवा आकार दिला तर झाडाची वाढ मर्यादित राहते आणि त्याची येणारी ताकद, ऊर्जा हे मालावर जाते. झाड उभं वाढलं तर ते वाढतच राहतं, माल कमी देतं. आणि आडवं केलं की वाढ कंट्रोल होते, त्यामुळं माल ज्यादा देतं आणि शेंगा तोडाय सोप्या जाते. माझ्याकडली एक बाईक 250-300 किलो शेंगा तोडू शकते. आता बरेच लोक काय म्हणतात की बियाणं लावलं लगे पहिल्या वर्षी माल धरायचा नाही म्हणतात. काय नाही, बियाणं लावलं की 4.5 महिन्यात 6 महिन्यात बऱ्यापैकी तुमचा माल चालू होईल. झाड थोडं बऱ्यापैकी तयार झालं की ते धरायचं, काय अडचण नाही. बर. परत छाटणी वगैरे कसं असतं? परत छाटणी फेब्रुवारी छाटणी. लागवड कधी करायची? लागवड 2 पिरियड, साधारण मे जून आणि परत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा 2 पिरियड आहेत. जानेवारी लागण केली तर ते जून जुलै चालू होते दरात फर्स्ट, आणि ही जून जुलैची केली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परत तो चालू होतो. आणि वर्षातनं 2 वेळा छाटायचं, ऑगस्ट आणि फेब्रुवारी छाटल्याला मे जून जुलै ऑगस्ट चालेल, ऑगस्ट छाटल्याला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असं 4 महिने चालेल. फेब्रुवारी छाटायचं, असं वर्षातनं 2 वेळा छाटायचं. वर्षातनं कमीत कमी 8 महिने तरी शेंगा देऊ शकतो. तुमचं किती 8 महिने चालतो का? हो, 8 महिने चालतो. फक्त 4 महिने रेस्ट? 4 महिने रेस्ट, छाटल्यावर 2-2 महिने. छाटणी कशी करता? लाईट छाटणी? लाईट छाटणी. फांद्या आडव्या फांद्या 7-8-9 फुटापर्यंत मी लांब ठेवतो. खरं तर शेवगाचं स्टोरेज हे लाकडात फांद्यातच आहे. बरीच लोक पंजा खाडून छाटणी किंवा बुडातनं कापते, ते चुकीचं आहे. खरेट छाटणी केलं तर झाड माल लवकर देत नाही, माल याही वेळ होतो आणि माल कमी देतं. आणि लांब छाटल्या आडव्या फांद्यात दिल्या तर त्याला बारीक बारीक फांद्या फुटते आणि ते लगे माल धरतं आणि जास्त माल देतं, जास्त दिवस चालतं. तर लांब छाटणी फायद्याची ठरते. तर लोकांनी लांब शेवगा छाटावा. लांब छाटण्यासाठी शेवगा आडवा करून घ्यावा लागेल. छाटणी खत पाणी कसं करतात? छाटल्यानंतर खत टाकतो, कंपोस्ट खत टाकतो, बेसळ डोस देतो, सेंद्रिय खत असते, ती मायक्रोन्यूट्रिएंट असते, बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात खत देतो मी. एकरी 10 ते 12 टेलर खत असतंय, कंपोस्ट खत मिळून शेणखत असं 1-2 किलोचा डोस राहतोय. त्यात मायक्रोन्यूट्रिएंट असतात. अजून बाकी कधी कोंबडी खत असते, कधी आदनमधनं मशरूमचं खत असते, अशा प्रकारची खतं देतो. पुन्हा पाणी वगैरे कसं राहतं? पाणी गरज बघू, उन्हाळ्यात फार पाणी लागतं, अगदी केळी एवढं पाण्याची गरज आहे शेवग्याला उन्हाळ्यात. साधारण डिसेंबर ते मे भरपूर पाणी लागतं. परत पाऊस चालू झाला जून,
ते परत नोव्हेंबर कमी पाणी लागतं. आतमधनं पाऊस आला तर हवामान थंड असते, कमी पाणी लागतं, पण उन्हाळ्यात फार पाणी लागतं. याला फुलगळती आणि लाल शेंगा ही लई त्रासदायक ठरतं ना. हा, लाल शेंगा हे पावसामुळे होते त्या, बर. पण मी आता एक व्हरायटी शोधली. ते किती पाऊस आला तरी शेंग लाल होणार नाही, बर. तशी मला एक जातच माझ्याकडे तयार झाली. बरं. त्यामुळं आता ते टेन्शन कमी होईल लाल शेंगाचं. आणि फुले गळ होतीच, पाऊस हा शेवग्याला चालतच नाही. पाऊस आला की फुलं गाळणार, शेंगा गाळणार, हे होतं राहतं निसर्गाचं, शेवग्याचा निसर्गाचा तो नियमच आहे. किती उत्पन्न होतं आबा तुम्हाला सगळ्या 10 एकरात? 10 एकरात मला साधारण एकरी 20 टनापर्यंत माल निघतो असा. बरं. 10 एकरात 200 टनाचं उत्पन्न होऊ शकतं. बियाण्याचं बियाण्याचं एक साधारण एक 15 लाख मिळू शकतात. किती होतं सगळं? 50 लाखाच्या आसपास. 50 लाखाच्या आसपास जातं. गेल्या वर्षी कोटी रुपये झालं, पण ते चुकून झालं. नेहमी काय तसं होत नाही. दर सापडला. माझ्याकडे पाऊस कमी पडला, लवकर शेंगा आल्या, बाकी कुठं शेंगा झाल्या नाही त्या. आणि साधारण 380 रुपये किलोनी माझ्या शेंगा विकल्या. माझा एक तोडा 3 टनात झाला. एक तोडा. एक तोडा. मग एकच तोडा असा 10 ते 12 लाखाचा 3 दिवसाला तोडं झालं. त्यामुळं भरपूर पैसे मिळाले. शेवग्याचं झाड हे पैशाचं झाड मानलं. हा, शेवग्या झाड पैशाचं झाड आहे, पण त्याला कष्ट आहे, सगळं करावं लागतंय. आणि हवामानाची पाण्याची नशिबाची साथ पाहिजे तर मिळेल, नाहीतर तसं पाणी काय लागत नाही म्हणता की लोक. नाही. लोक अभ्यास केला नाही, लोकांनी भरपूर पाणी लागतंय. बर. असं आहे. पाणी फक्त पावसाळ्यात पाणी लागणार, उन्हाळ्यात भरपूर पाण्याची गरज आहे. बिगर पाण्याची येऊ शकत नाही. अंतर चांगलं कुठलं म्हणले तुम्ही? 14? अंतर 14x8 चांगलं, योग्य. आणि बरीच लोक आता फुलं लागले, ती फुलं लागल्यावर तर भरपूर पाणी दिलं पाहिजे तरच शेंग बाहेर पडते. बऱ्याच लोकांचं म्हणणं की आता फुलं लय आलती, पाणी दिल्यावर मोहर गळतो, फुलं गळते, ती पाणी द्यायला नको. पण ते तसं होत नाही. भरपूर फुलं आली, फुलं येईपर्यंत पाणी कमी द्यायचं. भरपूर फुलं आली की भरपूर पाणी द्यायचं, तरच त्या फुलात शेंगा पटापट बाहेर पडते. तुमच्या तर शेंग आपण बघतोय, हो, लांब लचक शेंग, लांब आहे शेंग, व्हरायटी लांब आहे, हिरवीगार आहे, सरळ आहे. मार्केटमध्ये कसा रिस्पॉन्स? मार्केटमध्ये एक्सपोर्ट सगळ्यात 1 नंबरची क्वालिटी. आणि ज्या शेतकऱ्यांनी बी नेलं ते सगळ्या शेतकऱ्यांचा संपर्क असतो, फोन असतो. तुमच्याकडं नेलेल्या बियाची शेंग माझी बाजारात 1 नंबर विकते, सगळ्यापेक्षा 5 रुपये महाग विकते, सगळे लोक सांगते. फसवाफसवी कुठली नाही, फसवी करतच नाही. काय करायचं फसवून लोकांना सहकार्य करायचं म्हणून तर मी बी धरतो. नाहीतर बियापेक्षा मला शेंगाचे पैसे जास्त मिळतात. बरोबर. पण आपल्याकडे चांगल्या प्रकारचं बी आहे, शेतकऱ्यांना मिळावं, पोचावं. आणि जे शेवगा लावणारे शेतकरी आहे ते त्यांचं कुठंतरी कल्याण व्हावं, चांगलं बी मिळाल्यामुळं हा बी हेतू असतो माझ्याकडे. आबा आता काय होते, बरेच शेतकरी हौशी शेवगा शेती करायला येतात, हौशीनं लावतात, खर्च करतात, उत्पन्न मिळालं ठीक, नाही तर लगेच काढून टाकतात. अशानं काय सांगाल? अशाने आधी थोडा अभ्यास करावा. नुसतं पुस्तकावर बघून करू नका, किंवा मोबाईलवर बजेट काढ नका की एवढी झाडं, एवढ्या शेंगा, एवढा दर आणि एक तर पैसे, असं करू नका. त्याला काय करावं लागतंय, शेती कसली पाहिजे, त्याला पाणी किती पाहिजे, आपण काय करतोय, आपल्याकडे होतंय का, वेळेत आपण त्याला देतोय का, हे अभ्यास करून लावला तर तोटा होणार नाही. किती काळ तुम्ही असता, किती वेळ असतात बागेत? बागेत मी साधारण 10-12 तास राहतोय. दिवसभर असतोय, पहाटे असतोय, संध्याकाळी असतोय. चालत नाही. जरा कसं रात्रीचं फिरलं तर जास्त लक्षात येत. खरा अभ्यास रात्री होतो. 10 शांत हवा असती, कुठंतरी झाडावर आपण काहीतरी ट्राय केलेला असतो, त्याचं मग लक्षण वेगळं दिसून येतं. शांत हवामानात किंवा शांत वातावरणात फिरलं तर जरा लगेच लक्षात येतं. तुमच्या बागेत आता आपण फिरलो, झाडं बघितली, नराचं प्रमाण कमी आहे. नाही, नर येत नाही. आणि काय म्हणतात की नर पाहिजे एखादा, काय सुद्धा नाही. हे लोकांची चुकीने समजूत आहे. माझ्याकडे बघा, अख्ख्या 10 एकरात एक सुद्धा नर दिसणार नाही, तरी बी एवढ्या शेंगा येते. ह्या फुलातच नर मादी असते हो, त्यासाठी वेगळं झाड आणि वेगळा नर, ह्याची गरज नाही. ती नर मादी राहिली तर फरक पडतो वगैरे असं काय सुद्धा नाही. ते चुकी समजूत आहे. ही जी फुलं येते ती त्यातच काय नर असते, ती काय मादी असते ती, त्यामुळे त्याची गरज वाकवून जाते. नाराचं झाड असावं हे चुकीचं आहे. आणि शेवगा तुम्ही लावलाय, नुसतं शेवगा लावलाय, काही काही लोक वेगळी झाडं पण मध्ये मध्ये लावतात वगैरे,
काय त्याचं काय फरक नाही जाणवत ना? नाही वेगळी झाडं लावली किंवा मिश्र पीक घेतलं तर शेवग्याला तेवढा माल येत नाही, नुकसान होतं. आणि त्या वेगळ्या झाडाला बी काय केलं तर त्याला बी माल येत नाही. पेशल शेवगा लावला तर जास्त माल येतो, लवकर येतो, दरात येतो. तुम्ही काहीतरी मिश्र पीक केलं तर माल वेळेत येत नाही. त्यामुळं मंदीत माल येऊन गरज नाही, माल येताना थोडा दरात आला पाहिजे तर पैसे होतात. चांगला लागवड हंगाम कुठला आहे बा तुमच्या अनुभवातनं? चांगला हंगाम लागवडीसाठी मे जून, त्यात लावलेला शेवगा नोव्हेंबर डिसेंबर जास्त दर असतो, जानेवारी चांगलं पैसे. जमीन चांगली कुठली? जमीन उताराची असावी, पाणी निघून जावं आणि जरा मध्यम क्वालिटी असलं तर चांगली. फार काळे असेल तर येतंय पण जरा ताण बिन लवकर बसत नाही, जरा ताण बसणं गरजेचं. बिया दिल्यानंतर सगळं मार्गदर्शन तुम्ही करता? हा करतो, बऱ्यापैकी मार्गदर्शन करतो. फोन येत असतील आबा? भरपूर फोन येतात पण बिया नेहणाऱ्याला प्रत्येकाला मी म्हणतो तू येऊन प्रत्यक्षात येऊन झाडं बघितली, चर्चा केली, आकार कसा दिलाय, लागण कशी आहे, तर जरा जास्त तू चांगल्यापैकी माहिती होईल, प्रगती होईल. फोनवर एवढं सांगितलं लक्षात येत नाही, कळत नाही. आता फोनवर ठेवाय 1-1.5 फुटातल्या फांद्या, मग 1-1.5 फूट कुठं हे लक्षात येत नाही. बघितलं की लक्षात येतं साधारण हे वर गेलंय, इथं शेंडा मारलाय, खालून इथपर काढलंय, म्हणजे खालून बी काम करता यावं बऱ्यापैकी. जास्त खाली असलं तर सगळी कामाची अडचण, शेंगा तोडाय आला पाहिजे, बाहेर न्याय आला पाहिजे. आणि मी सगळं ट्रॅक्टरनं करतो, शेंगा ट्रॅक्टरनं बाहेर काढतो, ट्रॅक्टरनं औषध मारतो, ट्रॅक्टरनं प्रत्येक महिन्याला पाळी घालतो. तणनाशकाचा वापर कमीत कमी असतो माझ्याकडे. त्याच्या मुळ्या तुटल्या तर काय त्याला फरक पडत नाही, नुकसान होत नाही. तणनाशक कमी वापरता का? कमी वापरतो किंवा वापरतच नाही. कसं तो चुकून वाऱ्यानं वर उडलं, शेंगा लागत नाही, त्या झाडं पिवळी पडते, ती झाडं परत कोमात गेली तर वेळ घेते ती. त्यामुळं तणनाशक काय मारत नाही. इथं बुडापर्यंत माझा अवजार येतं, मध्ये 1 फूट भर राहते गवत, ती लेबर काढून घेतली. त्यामुळं तणनाशकाचा फार वापर नाही. कुठंतरी हराळी लावाळा असेल जास्त गवत तरच. जी शेतकरी नवीन शेवगा शेतीकडे वळतायत, अशांना काय सल्ला देणार आबा? नवीन शेतकऱ्यांनी शेवग्यात जास्त गवत आलं नाही पाहिजे. गवताचं आणि शेवग्यात खाद्य एकच आहे. गवत जास्त माजलं तर तुमचा शेवगा येणार नाही चांगला, त्याला माल कमी येईल. मग गवताचं नियंत्रण करा, पण फनपाळी शक्यतो करा. तणनाशकाचा कमी वापर करा, जास्त वापरू नका. किंवा झाडा उडू देऊ नका. झाडा उडलं तर झाडं पिवळी पडतील, मोहर गळल, पानं गळतील, नुकसान होईल. आणि अंतर तुम्ही सांगितले 14? 14 बाय 8 करावं. 2 ओळीतलं अंतर 14 असावं, 2 झाडातलं 8 असावं आणि 2 ड्रिपा असाव्यात, दोन्ही बाजून खड्डोस मिळावा त्याला. अशा प्रकारे शेवगा करावा. समाधानी आहात का आबा तुम्ही? एवढं सगळं भरपूर समाधानी आहे मी. 1 एकर शेतकरी. आज एका वर्षात मी 5 एकर शेवगा शेती घेतली. आणि कमी शिकलेला, मोडकं तोडकं वाचा येतं, लिहा येत नाही. काही वर्ष जनावर राखली, काही दिवस बैला हाकली, तिथनं परत शेवग्यावरनं सगळी प्रगती. शेवगावनं प्रगती. 1 एकरावर किती? 1 एकरावरनं आता माझ्याकडे 6 एकर शेती आहे. 6 एकर शेती आणि वर्षाला 50 लाख उत्पन्न. 50 लाखाचं. एवढं वाटलं होतं का आबा तुम्हाला कधी? नाही, वाटलंच नव्हतं की एवढं पैसे मिळतील. का वाटत 1-2 लाख मिळायचं असं चांगलं पैसे मिळाला. अनुभवातनं नशिबाची साथ मिळाली. बिया दिलेले सगळे लोक, बिया दिलेल्या लोकांनी आशीर्वाद दिला. खरंच समाधानी आहात? समाधानी आहेत लोक. एखाद्याची वरळ आली नाही का कोणाची? येते वरच चुकून, पण त्याचं काहीतरी चुकलेलं असतं. लावताना कोण खोल लावतो, उगवत नाही की कोणा. इंचावर बी टाकायचं? अर्धा ते पावणे इंच, 1 इंचापर्यंतच खोल, त्याच्यापेक्षा जास्त खोल लावायचं. येतं काय जणांचं माला आला नाही, पण त्याच्या रानाला खत मशागत काय नसलं तर काय येऊ बी शकत नाही. म्हणून बी घेणार मी पहिल्यांदा सांगतो, तुला करा व्यवस्थित, तुझ्या ज्यान होत असलं बी नाहीतर माझं बी नेऊ नको, तू बी आपदू नको, माझ्या ब्याचं नाव घालवू नको. हो, कारण सगळं पाहिजे. हो, तुम्ही काहीतरी पिकं रोज का डोळा माखवान घेतलाय, रान दमवलंय, खत नाही तर काही येणार बी नाही. मग बरीच नवीन लोक म्हणतात मग आम्ही ती लिक्विड मधनं सोडतो, हे मिळतं ते मिळतं. पण लिक्विड मधनं तुमच्या शेतीला खत असेल तरच ते लिक्विड काम करेल. नुसतं तुम्ही किती जरी चहा प्याला तरी जेवलं पाहिजे, तर तुम्ही सुदृढ असाल ना, हे महत्वाचं. तर मंडळी, आपण पाहिलं हे मल्हारी आबा भुजबळ शेवगा शेतीमधले किंग मेकर.
1 एकर शेती होती. आज शेवगाला पैशाचं झाड का म्हणता ते आबांच्या बाबतीत तंतोतंत जुळलं आहे. कारण 1 एकरापासून आज 5 ते 6 एकरापर्यंत आबांनी शेती वाढवली आणि आबांचं दरवर्षी किमान 50 लाखांचं उत्पन्न शेंगा आणि शेवगा बियाणे विकून त्या ठिकाणी आबांना मिळते. त्यामुळे शेवगा हे पैशाचं झाड आबांच्या बाबतीमध्ये परफेक्ट त्या ठिकाणी गणित जुळले. आबांनी जे शेवगा शेतीकडे नवीन शेतकरी वळत आहेत त्यांना सल्लासुद्धा मोलाचा दिला आहे की तुम्ही नुसतं रान गुंतवू नका, झाडं लावून त्या ठिकाणी पैशाची अपेक्षा ठेवू नका. त्याकरता कष्ट, जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र आणा आणि मग तुम्ही शेवगा शेतीमध्ये उतरा. हा मोलाचा सल्लासुद्धा आबांनी या ठिकाणी दिला आहे. उतार वयातील शेतकरी तरुणांना लाजवेल अशी शेती आबांची आहे. भाडेपट्टा त्या ठिकाणी काही शेती त्या ठिकाणी घेतात आणि त्या शेतीमध्ये तुझं शेवगारूपी असं हिरवं सोनं कमवण्याचं, पिकवण्याचं काम आबा गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी करतायत. त्यांना त्यांच्या कुटुंबाची, मुलाची, सर्वांची साथही त्या ठिकाणी मिळते. त्यामुळे सदाशिवनगरमधलं आबांच्या शेतीमधलं शेवग्याचं बियाणं हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर त्या ठिकाणी पोचायला लागलं आहे. केवळ आणि केवळ प्रामाणिकपणा, संयम आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बियाणं पोचतंय त्या शेतकऱ्याला करेक्ट सल्ला देण्याचं काम आबा त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळे मल्हारी आबा या पंचक्रोशीमध्ये फेमस झाले. शेवगा शेती ही पैशाची शेती का आहे हे आबांसारखे काही शेतकरी शेवगा शेतीमध्ये मोठी किमया करताय. त्यामुळे आजही आणि येणाऱ्या पुढच्या काळातही शेवगा शेती ही पैशाची शेती नक्कीच मंडळी त्या ठिकाणी राहील. धन्यवाद मंडळी. शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला थेट शेताच्या बांड्यावरून पाहायला मिळतील. धन्यवाद.